आज आपण जर आपणास मोतीबिंदू झाला आहे व आपले वय 40 वर्षाच्या पेक्षा कमी आहे त्याबद्दलची महत्त्वाची माहिती घेऊया। प्रत्येक मानवाच्या डोळ्यामध्ये एक नैसर्गिक लेन्स असतो। तो लेन्स हा अशा प्रकारचा तो लेन्स असतो, तो इथे बसलेला असतो आणि हा लेन्स लवचिक असतो, आकुंचन प्रसरण पावतो, त्याला आमच्या भाषेत आम्ही ॲकोमोडेशन म्हणतो। तर या लेन्समुळे तुमचा फोकस पॉईंट चेंज होऊ शकतो, म्हणजे तुम्ही दूरचं पण पाहू शकता आणि जवळचं पण पाहू शकता। तर नैसर्गिक लेन्स लवचिक असल्यामुळे तुम्हाला कोणताही चष्मा न लागता तुम्हाला दूरचं दिसतं, जवळचं दिसतं। आणि 40 वयानंतर हा जो नैसर्गिक लेन्स आहे तो थोडासा हार्ड होत जातो आणि त्यामुळे तुमचं जवळचा चष्मा लागत जातो। आणि जर तुम्हाला आता 40 नंतर मोतीबिंदू झाला तर हा लेन्स तुमचा खराब होऊन जातो। आता हा लेन्स खराब झाल्यानंतर तो असा धूसर होऊन जातो। आता तो धूसर झाल्यानंतर आपण त्याच्या जागेवर आर्टिफिशियल लेन्स टाकतो। आता आर्टिफिशियल लेन्स जो असतो तो या पद्धतीचा लेन्स असतो, एवढा मोठा नसतो पण एवढा असतो, असं म्हणजे छोटा असतो, 10-12 मिलीमीटरचा, पण त्याची एक प्रकृती तुम्हाला दाखवली। आणि हा ठोकळ्याचा असतो, तर हा काही मूव्ह होऊ शकत नाही। याच्यामध्ये फक्त एकच फोकस पॉईंट असतो, दूरचा फोकस पॉईंट। याच्यात जवळचा फोकस पॉईंट नसतो। याच्यामध्ये 2.5 नंबरचा तुम्हाला चष्मा लावावा लागतो। तर हा जो आर्टिफिशियल लेन्स असतो हा सिंगल फोकस पॉईंटचा असा लेन्स असतो, त्याच्यामुळे दूरचा चष्मा निघतो। मात्र जवळच्यासाठी तुम्हाला 2.5 ते 3 नंबरचा चष्मा लावावा लागतो। आता जर तुम्हाला चष्मा नको असेल तर या लेन्समध्ये अशा रिंग्स टाकतात आणि त्या रिंग्समुळे तुम्हाला साधारणतः 70 ते 80% जवळचं दिसून जातं। याचा अर्थ असा की तुम्हाला मोबाईल दिसून जातो आणि तुम्हाला न्यूजपेपरचे मोठे अक्षर दिसून जातात, पण छोट्या अक्षरासाठी तुम्हाला चष्मा लागतो।